वा मुली वा, काय गोड गळा आहे तुझा आणि अगदी अंतःकरणापासून आळवतेस देवाला. हे बाकी छान जमते तुला, मन प्रसन्न केलेस. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. मग आता जेवणाचे पान मांडावयाचे ना. हो हो, वाढ. बरे. तर तुझे असे म्हणणे आहे, श्रीराम उर्फ केशव रानडे, की तू कालपासून विश्रामबागवाडा आणि बुधवारवाडा इथे पाऊलही टाकलेले नाहीस. या आगीशी तुझा संबंध नाही. मग तुम्ही दोघे पुणे सोडून का पळून जात होतात? कारण पुणे सोडून पळून जात असतानाच सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांनी तुम्हास धरले. ते मी काय? स्पष्ट उत्तर दे. बरे, यास ओळखतोस? नाही. बुधवारवाडा पेटला, बुधवारवाडा पेटला असे ओरडत तू विश्रामबागवाड्याकडे पळत जात असताना तुझी या इसमाशी टक्कर झाली. पहा, नीट पहा याच्याकडे. ओळखलेस? तेव्हा याने तूच विचारले, का असे का पळताय? तेव्हा अनवधानाने तू उत्तर दिलेस, काही नाही काही नाही म्हणाला होतास ना. आठवले? नाही. बरे, या दुसऱ्या इसमास ओळखलेस? नाही ना. नाही. कारण तू त्यास पाहिलेलेच नाहीस. पण त्याने मात्र सारे काही नीट पाहिलेले आहे. म्हणजे? रात्री 8च्या सुमारास विश्रामबागवाड्यामध्ये तूच 2 इसम भेटावयास आले होते. ही घटना तुझ आठवत नसेल तरी काही हरकत नाही. कारण तुझ्या बरोबर गेलेले ते 2 इसम आज सकाळीच आमच्या तावडीत सापडलेले आहेत. आणणारे त्यांना इकडे. बघ, ओळखलेस? यांनी सारे काही सांगितलेले आहे. इतकेच नाही तर हे माफीचे साक्षीदार होण्यासही तयार झालेले आहेत. आम्ही त्यांचा कबुली जबाबही नोंदवलेला आहे. काय? क्षमा करा, क्षमा करा, चूक झाली. माधवराव क्षमा करा, चूक झाली, चूक झाली. मीच. अरे 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 अरे, तुझ्यासारख्या बुद्धिमान आणि हिम्मतवान गृहस्थाने आपली सारी शक्ती अशा कामी लावावी? तुझा जितका राग येतो आहे त्याही पेक्षा अधिक तुझी कीव येते आहे आणि वाईट वाटते आहे. माधव आज सुट्टीवर आलाय खरा, पण आल्यापासून धबड घेतच आहे. विश्रांती नाही का हौस मौज नाही. रोज आपले काहीतरी चालू आहे त्याचे.
बाई, काय सासूबाई, सुभद्रा काकू. रमे, अगो चेहऱ्यावरून तरी दिसते आहे की कामगिरी फत्ते झालेली आहे. अगो काय सांगतेस काय रमे? हो, सुभद्रा काकू, विठू मामांजी तयार झाले जेवावयास. फार मोठे काम केले सो पोरी. अगो यांनी आपलाच हेका चालू ठेवला असता आणि काही आधी कोणी झाले असते ना तर फार मोठे पाप लागले असते ग. मस्त ताई, खरोखरच आपली सून गुणाची आहे हो. मग म्हटले होते की नाही मी. पण काय गो रमे, नाही म्हणजे त्या जमदग्नी वळवले तरी कसे? मला काही बोलावेच लागले नाही. ते देवाकडे पाहत होते, मीही पाहत होते. नकळत माझ्या तोंडी भजन आले आणि मी गुणगुणू लागले. तसे ते अगदी तल्लीन होऊन गेले. भानावर आल्यानंतर त्यांनी मला शाबासकी दिली, तशी मी त्यास जेवण्याची विनंती केली आणि त्यांनी मान्य केले ते. अगं बाई, खरेच? हो रमे, आज फार आनंद झालाय मला. तुझ्यासाठी काहीतरी खास गोडाधोडाचे करते बघ. हो, पण अगं पण काय, माधवाचेच म्हणायचे ना तुला? काही काळजी करू नकोस हो, माधव नक्की यशस्वी होऊन येईल. एक म्हणजे त्याची यामध्ये काहीही चूक नाही आणि आता माझे खास आशीर्वाद आहेत हो त्याच्या पाठीशी. नको काळजी करूस पोरी. मी काय म्हणते माई, आणायचे चैत्र आहे. चैत्र गौरीचे हळदी कुंकू करायचे ठरलेलेच असते. कैऱ्या देखील आहेत. अगो हरभरे देखील मी काल भिजत टाकले होते हो उसळीसाठी, पण आता होतील ते ओटीसाठी. काय म्हणतेस रमे, करूयात हळदी कुंकू? अगो सगळ्यांच्याच मनावरचा ताण थोडा कमी होईल ग. हो, अगदी. हो, करूच या आपण हळदी कुंकू. मी डाळ घालू का भिजत? रमे, आंब्याच्या डाळीचे मी सगुणेकडनं करून घेईन हो सारे. तू चैत्र गौरीची आरास कशी करायची ते पहा आणि कैऱ्या ठेव उकडायला, म्हणजे निवायला अगदी बरोबर वेळ मिळेल. पण हे करायचे आहे ना? हो, आंब्याची डाळ, कैरीचे पन्हे आणि हरभरे देखील आहेतच. मी नारूला सांगते नारळ आणि बत्तासे आणावयास. आणि हो, आबा भाऊजी आणि बाबा भाऊजींना सुद्धा घेते मदतीस आरास करावयास. बरं का बायांनो, माधवाची चिंता आता करू नका, तो नक्की यशस्वी होऊन येईल. चला आपण गोडाधोडाच्या तयारीला लागूयात. चला. चला रे, चला. या यांना ताब्यात. हा केशव रानडे याने गुन्हा कबूल केला आहे. विचारा त्यास आणि रितसर जबाब नोंदवून घ्या. विचारा. मला क्षमा करा. दोन्ही वाड्यातील सरकारी बुक डेपोत मी पैशाची मोठी अफरातफर केली. याची कुणकुण माझ्या वरिष्ठांना लागली आहे याची मला कल्पना आली होती. त्यामुळे गेला 1 महिना काय करावे ह्याच विवंचनेत मी होतो. म्हणून मी माझ्या मित्रांच्या सहकार्याने. मित्रांच्या ना? थांब, आणा इकडे जाना. हेच ते दोघे मित्र ना? बोल आता. होय, यांच्याच सहकार्याने मी बेत आखला. वाटले की सारी कागदपत्रेच गहाळ करावी म्हणजे अफरातफर उघडकीसच येणार नाही. म्हणून आम्ही बुधवार वाड्याजवळ पोहोचलो. पाहतो तर वाड्याला आग लागलेली. तेव्हाच कल्पना सुचली, हा जागीचा फायदा घेऊन विश्रामबाग वाड्यातील कागदपत्रेही जाळून टाकावी. म्हणून मी विश्रामबाग वाड्यात शिरलो. तिथल्या कागदपत्रांना आग लावली. अंदाज चुकला. आग पसरत गेली आणि त्या आगीने अख्खा वाडाच गिळंकृत केला. शांत व्हा. त्यांना शिक्षा मिळू देत. त्यांच्या कर्माची फळं त्यांना तिथेच मिळतील. घेऊन जा त्यांना, घेऊन जा.
बघितलीत माधवराव, अखेर खरा गुन्हेगार सापडलाच. बुद्धी वाकडेपणाने काम करू लागली की ती कितीही तल्लक असो अशी फसतेच. अरे कुठं गेला समजे? ऐका ऐका, गावला गावला, खरं चोर सापडला. आपल्या धाकल्या मालकांवरचं किटाळ दूर झालं. ऐका हो ऐका, हो सुभद्रा काकू, हो रामाबाईनी, हो बाळांबटजी, माई साहेब. अरे पाणबा, काय झाले? कशाला ओरडतोय? नाही, काय झालं, आपल्या धाकल्या मालकांचा संशय अगदी बरोबर आणि खरा निघाला. कसला? ते आपल्या घरासमोर श्रीराम रानडे राहायचे ना. हा, श्रीराम रानडे नाही, केशव रानडे. तो लंगडत चालतो तो. काय झालं? त्यानंच आगी लावल्या समध्या. अगो बाई, त्यांनी सगळ्यांसमोर जाहीर कबूल केली की मी आग लावली म्हणून. पाणबा, अरे खरे सांगतोयस की सांगोवांगीची वार्ता सांगतोयस? नाही नाही, अगदी खरंय. स्वतःच्या कानाने ऐकलंय. अगदी पांडुरंगा शपथ. जेव्हा ही बातमी धाकल्या मालकांना कळली ना, तेव्हा त्यांचा चेहरा चंद्रवाणी उजळला होता. अरे साहजिकच आहे. जी, पाहिलेस ना रमे, म्हटले नव्हते माधवाच्या केसाला देखील धक्का लागायचा नाही म्हणून. आई अंबाबाईचीच कृपा आहे. रमे, सुभद्रा वहिनी, आता हा क्षण साजरा करायलाच हवा हो. चैत्र गौरीचे हळदी कुंकू अगदी दणक्यात करूया. रमे, अगो सुवासिक फुलांची छानशी आरास कर. आणि पांडोबा, आता तू स्वतः जा निमंत्रणे धाडावयास. चला, सगुडेकडून सगळी तयारी करून घ्यावयास हवी. आपल्या घरावरची दोन्हीही ग्रहणे सुटली हो. विठू भाऊजींनी हट्ट सोडला आणि आता माधवावरचा कलंक सुद्धा पुसला गेला. चला चला, आता तयारीला लागूया. अहो रमाबाई, बघताय काय? चला, तुमच्या त्या उजळलेल्या चंद्राची आता दृष्टच काढावयास हवी. अगो बाई, सुनबाई लाजल्या आमच्या. रमे, दोन्ही वाड्यांच्या आगीशी वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडाचा आणि दरोडेखोरांचा संबंध जोडून मोठाच कांगावा करणाऱ्या आणि आरोपांची राळ उडवणाऱ्या अँग्लो इंडियन वृत्तपत्रांस आता चांगलेच खणखणीत उत्तर मिळेल. कारण या दोन्हींचाही या आगीशी संबंध नाही हे सिद्धच झाले. होय, आता सरकारचा आपल्यावरचा अवास्तव संशयाचा जोर कमी होईल. सर रिचर्ड टेम्पल या थिल्लर बुद्धीच्या गृहस्थाने ऑलरेडी इंग्लंडला तार पाठवून तेथील अँग्लो इंडियन वृत्तपत्रांची तळी उचलून धरलेली आहे. पण त्याचीही धार आता बोथट होईल. शिवाय रानडे काका पुतण्यास सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांनीच पकडून दिलेल्या असल्यामुळे सरकारचा सार्वजनिक सभेवरचा रोष कमी होण्यासही मदत होईल आणि आपल्या कार्यातील फार मोठा अडसर दूर होईल. होय, परंतु एका क्षुल्लक अफरातफरीपायी दोन मोठ्या ऐतिहासिक वास्तू जळाल्या हे दुःख कायम सलत राहील. इतिहास आणि स्थापत्य यांचे दोन उत्तम नमुने असे लयास जावे यासारखे दुर्दैव नाही. काय गो माई, नाही इतक्यात बायका येतील म्हटले. यांची हळदी कुंकवाची तयारी झाली आहे की नाही? अहो झाली असेल. सकाळीच डाळ भिजत घातली होती, ती केव्हाच उपसली रमेने. आणि सगुणा कैरीचा किस करते आहे. एव्हाना कालवलं असेल कैरीचा किस आणि डाळ. आणि मी म्हटले की फोडणी घालायची आहे ना, ती आयत्या वेळेलाच घाल म्हणजे बरे. बरोबर. पाण्याच्या कैऱ्या देखील सुभद्रा काकूंनी दुपारी सुकडत ठेवल्या होत्या. एव्हाना झालेही असेल पणे. खरेच को माई, हात अगदी शिवशिवतात हो हे सगळे करायला. पण मेले आपले हात चालायचे नाहीत हळदी कुंकवात. असो, नुसते ऐकून सुद्धा समाधान होते हो. अहो नुसते ऐकावयास कशास हवे? आपण जाऊन बघूया की जावयाच्या खिडकीतून. काय गो दुर्गे? हो ना, अगदी चालेल. चला चला. अगो बाई,
माई, सगळे कसे अगदी प्रसन्न वाटते आहे. खरेच माधवावरचे संकट दूर झाले आणि रमा ही अगदी रमलीये हो चैत्र गौरीच्या हळदी कुंकवात. सगुणे, अगो हळदी कुंकवाच्या निमित्ताने 4 ओळी तरी म्हणून दाखव. खरेच हो बहिणी, फार गोड गळा आहे हो आमच्या बहिणींचा, म्हणा ना हो. बर. चैत्र पालवी ग फुले येई आनंदाला पूर, मखरात बैसली ग बघा माझी चैत्र गौर. सोहळा ग आज आहे इथे हळदी कुंकवाचा, नैवेद्य हा देवीला ग आंबे डाळीचा पन्ह्याचा. रूप देवीचे सजवू मिळून या साऱ्या जणी, ओटी भरू या साऱ्यांची आज ओल्या हरभऱ्यानी.